जागतिक सायकल दिनानिमित्त मेरा युवा भारत केंद्र अकोला, नेहरू युवा बहुउद्देशीय क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ कोकणवाडी, कृष्णा कामिनी क्रीडा प्रसारक संस्था आणि सिटी तायक्वांदो क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मूर्तिजापूर शहरात भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। युवा उद्योजक आणि समाजसेवक प्रशांत भाऊ हजारे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या रॅलीचा रीतसर प्रारंभ करण्यात आला आहे। ही रॅली श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तालुका क्रीडा संकुल या मार्गावर काढण्यात आली। यावेळी हमराहिमभाई घाणीवाला, रमेश दर्याणी, विनोद काळबांडे, ज्ञानेश ताले, रवी चव्हाण, मीना बोंडे, विष्णू लोडम, रमेरा तोडले, गांधीसाहेब, सोहम सरोवरे, अविनाश येवले, सचिन बोणगिरे आदी मान्यवर उपस्थित होते। रॅलीमध्ये लहान मुलांपासून ते 70 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, सायकल चालवा, आरोग्य वाढवा, इंधन वाचवा, देश घडवा अशा विविध घोषणा वाक्यांद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली। जिल्हा युवा अधिकारी अक्षय निपाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास वानखडे आणि दिनेश श्रीवास यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले। रॅलीचे मुख्य आकर्षण तिरंगी ध्वज आणि पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारे फलक ठरले। कार्यक्रमाच्या शेवटी सायकल प्रेमींचा सत्कार करण्यात आला। तसेच सहभागी नागरिकांना भारत सरकारतर्फे प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिनेश श्रीवास, गजानन चव्हाण, जितू हसाणी, अक्षय वानखडे आणि लकी वानखडे यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी गोंडकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन विलास वानखेडे यांनी केले। प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला।